विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी कविता क्रमांक 1 जय जय महाराष्ट्र मा कवितेचे लेखक आहेत राजा बडे यांनी लिहिलेली ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी या लेखकाविषयी थोडीशी माहिती. तो राजा म्हणूनच जन्मला, राजासारखा जगला आणि राजासारखा तडकाफडकी निघूनही गेला. आम्हीच दळभद्री. साधा मान सन्मान तर सोडा, पण मुजराही केला नाही मनापासून. त्याची अपेक्षाही नव्हती म्हणा त्याला, कारण तो राजा होता, राजा बढे. राजाराम निळकंठ बढे, अर्थातच कविवर्य राजा बढे. नावाप्रमाणे खरोखरच राजा माणूस, राजस व्यक्तिमत्वाचे धनी. लेखक, उत्कृष्ट नाटककार, संगीतकार, अभिनेता, चित्रपट निर्माता, उत्कृष्ट नेलपेंटर, नखचित्रकार, खरड चित्रकार, चित्रकार अशा अनेक पैलूंनी नटलेला नागपूरचा हा प्रतिभा संपन्न कवी अवघ्या महाराष्ट्रात आपला ठसा प्रकर्षानं उमटवून गेला. कविवर्य राजा बढे हे मुंबई आकाशवाणी केंद्रात सुगम संगीत विभागात कार्यरत होते. महात्मा गांधींनी बघितलेला मराठीतला एकमेव चित्रपट म्हणजे रामराज्य. रामराज्य चित्रपट आकाराला आला, त्यातली सगळी गाणी गाजली ती राजा बढे या प्रतिभा संपन्न कवीमुळे. रामराज्य चित्रपटानंतर जवळपास 10 वर्षांनी क्रांतिमाला हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचे ठरले. या काव्यसंग्रहाला अर्थातच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्वाची प्रस्तावना मिळावी असे राजाभाऊंच्या मनात आले. त्यांनी त्यांना तशी विनंती केली. त्यावेळी स्वातंत्र्यवीरांनी राजाभाऊंना पाठवलेल्या पत्रात काय सुंदर मत मांडलंय. आपण स्वतःच मराठी वाङ्मयात इतके सुप्रतिष्ठित, नामवंत, प्रतिभा संपन्न कवी आहात की आपल्या क्रांतिमाला या काव्यसंग्रहाला माझ्या प्रस्तावनेची आवश्यकता आहे असे मला मुळीच वाटत नाही. राजाभाऊंची राजकीय मतं अगदी ठाम होती. सावरकरवादी कवी होते ते. त्यामुळेच राजकीय दंभाचारावर, घराणेशाहीवर भाष्य करणाऱ्या त्यांच्या कवितांचं मोल आजही कायम आहे. 1941 साल लिटिल थिएटर्सच्या सारस्वत नाटकाकरता राजाभाऊंनी एक पद लिहिलं. त्यानंतर जवळपास 30 वर्षांनी कुमार गंधर्वांसारखा प्रतिभा संपन्न गायक त्या पदाची आठवण काढतो आणि मुद्दाम ते पद आपल्या आवाजात रेकॉर्ड करून घेतो. मला असं वाटतं राजाभाऊंच्या काव्य प्रतिभेला मिळालेली ही सर्वोच्च अशी पावती. प्रसिद्धीच्या मागे तर ते नव्हतेच, पण अशी स्मारकं उभारावी या मताचे सुद्धा ते नव्हते. इतकं भरभरून कार्य करणारा महाराष्ट्राचा हा कवी स्वतः मात्र दुर्लक्षित राहिला. जणू नागपूरच्या वैभव संपन्न इतिहासाचं उपेक्षित पर्वच. कुठल्याशा कामानं ते दिल्लीला गेले आणि तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. जय जय महाराष्ट्र माझा ही कविता राजा बढे या कवींनी लिहिलेली आहे. त्यांचा जन्म 1912 मध्ये झालेला आहे. ते गीतकार होते, कवी सुद्धा होते. तसेच ते कादंबरीकार, गीतकार, नाटककार, कथाकथनकार म्हणूनही त्या ठिकाणी प्रसिद्ध होते. माझे या माहेराचा, हसले मनी चांदणे, क्रांतिमाला, मखमल इत्यादी गीत संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. गीत गोविंद, गाथा सप्तशती, मेघदूत इत्यादी काव्यांचे अनुवादही त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्यांची अनेक गीते प्रसिद्ध आहेत आणि ती लोकप्रियही झालेली आहेत. महाराष्ट्र गीतात त्यांनी महाराष्ट्राची थोरवी या कवितेतून सांगितलेली आहे. हे गाणे म्हणजेच महाराष्ट्राचे गौरवगीतच आहे. आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा, संस्कृतीचा आणि इतिहासाचा सार्थ अभिमान या गाण्यामधून कवींनी व्यक्त केलेला आहे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीमावर
भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तटानाया भीमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीतीन आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभुराला दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मन गटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे तख्तरा की तू महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा कवी काय म्हणतात पहिल्या कडव्यामध्ये बघा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. गरजा या शब्दाचा अर्थ होतो गर्जना करा, जय घोष करा. कवी पहिल्या ओळीमध्ये सांगतायत की माझ्या माझ्या महाराष्ट्राची आपल्या महाराष्ट्राची त्या ठिकाणी ते थोरवी गात आहेत. ते सांगतायत की जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. म्हणजे आपण सर्वांनी मराठी बांधवांनी एकत्र येऊन माझ्या महाराष्ट्राचा जय जयकार करा, गर्जना करा, त्याचा जयघोष करा, असे कवी ध्रुपद कडव्यामधून आपल्याला सांगत आहेत. पुढे बघा. रेवा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमतडीच्या तट्टाना या यमुनेचे पाणी पाजा. बघा पहिल्या कडव्यामध्ये कवी काय सांगतायत बघा. रेवा या शब्दाचा ही नदी आहे, रेवाच म्हणजेच नर्मदा नदी होते. वर्धा नदी आहे, कृष्णा नदी, कोयना नदी, भद्रा नदी आणि गोदावरी नदी ह्या महाराष्ट्रातील सर्व नद्या आहेत. खाली काय सांगतात बघा. एकपणाचे भरते पाणी मातीच्या घागरी. म्हणजे माझ्या महाराष्ट्रातून अनेक नद्या वाहतात, त्यामध्ये मग ही नर्मदा असेल म्हणजे त्याला रेवा म्हटलं जातं, वर्धा आहे, कृष्णा आहे, कोयना आहे, भद्रा आहे, गोदावरी आहे, अशा अनेक नद्या वाहतात. त्यांचे पाणी एकाच मातीपासून बनवलेल्या घागरीतून लोक भरतात. एकपणाचे भरते पाणी मातीच्या घागरी म्हणजे त्यांचे पाणी एकाच मातीपासून बनवलेल्या घागरीतून लोक पाणी भरतात. भीमतडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा. भीमतडी म्हणजे भीमा नदीचा काठ. तट्ट या शब्दाचा अर्थ होतो घोड्याचे वासरू, ज्यालाच आपण शेंगरू सुद्धा म्हणतो. पण इथे अर्थ आपल्याला घ्यायचंय मराठी मावळा.
यमुना ही उत्तर भारतातील एक पवित्र नदी आहे. मग कवी काय म्हणतात बघा, भीमतडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा. कवी या ठिकाणी सांगतायत यमुना नदीची उत्तरेकडचे पाणी माझ्या भीमा नदीच्या किनाऱ्यापर्यंत येऊ द्या, म्हणजेच माझ्या महाराष्ट्राची थोरवी आता दिल्लीपर्यंत जाऊ द्या, असे कवी यातून सांगतायत. आजपर्यंत महाराष्ट्रातील जनता, महाराष्ट्रातील लोक दिल्लीशी एकजुटीने, एकोप्याने, आनंदाने राहत आलेले आहेत. एकपणाचे भरते पाणी म्हणजे एकजुटीने, एकोप्याने राहत आलेले आहेत आणि यापुढेही राहतील, असे कवी पहिल्या कडव्यामधून सांगत आहेत. पुढे बघा, भीतीने आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. या ठिकाणी गडगडणाऱ्या नभा या शब्दाचा अर्थ होतो ढगांच्या कडकडाट, आसमानाच्या म्हणजे नैसर्गिक आपत्ती, सुलतानी म्हणजे परकीय सत्ता किंवा परकीयांचे आक्रमणे, जबाब या शब्दाचा अर्थ होतो उत्तर. सह्याद्रीचा सिंह या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटलेला आहे. गरजतो म्हणजे गर्जना करतो. शिवशंभू या ठिकाणी इथे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचाच उल्लेख केलेला आहे. गुंजणे या शब्दाचा अर्थ होतो निनादने. बघा कवी दुसऱ्या ओळीमध्ये काय सांगतात, भीतीने आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा, गडगडणाऱ्या आभाळाची आम्हाला आता मुळीच परवा नाही. जो जास्त गडगडतो, जास्त ओरडतो, त्याच्यामध्ये दमच नसतो, असे कवी पहिल्या ओळीमध्ये सांगतायत. त्यानंतर पुढे काय सांगतायत पहा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिबा. जसे गडगडणाऱ्या आभाळाची आम्हाला जशी भीती नाही, त्याची पर्वा नाही, कारण तो जास्त ओरडतो, जास्त गडगडतो, याच्यामध्ये दम नाही. असेच महाराष्ट्रामध्ये परकीय सत्ता होते सुलतानशाही. ही सुलतानशाहीची सुद्धा अशीच गत आहे की तो जास्त गडगडतो, जास्त ओरडतो, पण त्याच्यामध्ये आम्हाला दम दिसला नाही. का दम दिसला नाही तर सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा. कवी काय सांगतात बघा, सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा. या आसमानीच्या सुलतानीला आमचा सह्याद्रीचा सिंह म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी घाबरत सुद्धा नाहीत. सह्याद्रीच्या कुशीत राहणारे हे आमचे शिवाजी महाराज हा आमचा सिंह. त्याच्या सिंह गर्जण्याचा आवाज या सह्याद्रीच्या दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज घुमत आहे. असा या माझ्या महाराष्ट्राचा जय जयकार करा, असे कवी या ठिकाणी सांगत आहेत. पुढे पहा, काया छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटी खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निधनाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा. या ठिकाणी पोलादी मनगटे इथे अर्थ त्याचा घ्यायचाय कणखर, कर्तृत्व. निढाच्याचा अर्थ घ्यायचाय कपाळ. तख्त या शब्दाचा अर्थ घ्यायचा या ठिकाणी सिंहासन. राखितो या शब्दाचा अर्थ घ्यायचाय रक्षण करणे. बघा कवी शेवटच्या कडव्यामध्ये काय सांगतायत पहा, काया छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटी खेळती खेळ जीव घेणी. माझ्या महाराष्ट्रामध्ये राहणारे हे माझे काळे सावळे मावळे, ज्यांनी शिवाजी महाराजांना कायमच साथ दिली, जीवाला जीव दिला, त्यांची मनगटे पोलादासारखी भक्कम आहेत आणि त्या पोलादी मनगटावरच ते जीवघेणी खेळ, जीवघेणी युद्ध त्या ठिकाणी लढत आहेत, असे कवी यातून सांगतायत. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढाच्या घामाने भिजला. आमच्या मावळ्यांच्या घरामध्ये जरी दारिद्र्य असले, त्या ठिकाणी त्याची गरिबी जरी असली, तर दारिद्र्याला तोंड जरी देत असले, तरी उन्हातानात काम करताना घामाने भिजणारे हे माझे मावळे लढाईला तोंड देत निकराने लढले आणि छातीवर झेललेले हे वार अभिमाने सांभाळतात सुद्धा आहे. माझे मावळे उन्हात जरी भिजले असेल, दारिद्र्यात सुद्धा खेळले असतील, तरी कपाळाच्या घामाजून ते आपण देश गौरवासाठी या ठिकाणी हे मावळे माझे आज सुद्धा लढत आहेत, छातीवर वार झेलत आहेत आणि आपल्या महाराष्ट्रासाठी या ठिकाणी बलिदान सुद्धा द्यायला तयार आहे. देश गौरवासाठी झिजत आहे. देशासाठी बलिदान देण्यासाठी सुद्धा आज मावळा माझा तयार आहे. म्हणूनच शेवटी म्हटलेलं आहे, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.
म्हणजे आजपर्यंत दिल्लीवर जेवढे आक्रमणे झाले ही सर्व आक्रमणे या महाराष्ट्राच्या या मराठी मातीतून जन्मलेल्या मावळ्यांनी थोपवून ठेवलेली आहेत आणि आजही थोपवत आहेत. जेव्हा जेव्हा आमची दिल्ली संकटात सापडलेली आहे तेव्हा तेव्हा हा माझा महाराष्ट्र त्या ठिकाणी मदतीला गेलेला आहे आणि आजही तो मदतीला जात आहे. म्हणून कवी शेवटच्या ओळीमध्ये म्हणतायत, दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. मित्रांनो, अशा प्रकारे आपली आजची ही कविता जय जय महाराष्ट्र माझा लेखक राजा बडे यांनी लिहिलेली ही कविता आपली संपलेली आहे.